चला, आपली मॅगी मसाला तयार आहे बघा, शिजून तयार झालेला आहे। चला आज मसाला मॅगी करूया बघा। इथे मी 4 पुड्या मॅगीच्या तोडून घेतलेत, सगळ्या काढून त्या पुडीमधून त्यातला मसाला वाटीत घेतलाय काढून आणि फोडणी द्यायला हो का, मिरची, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली, त्यात कांदा चिरलाय। साधी आणि सोपी झटपटीत होणारी मॅगी मसाला। तर आपण काय लय जास्त साहित्य वापरत नाही, वाटाणा, हिरवा वाटाणा, गाजर, बरंच काय काय वापरते ती आहे, गाजर सगळं आहे पण मी नाही टाकत। हे का गाजर पण आहे ते ठेवलंय, पण नाही झटपटीत आपल्याला लगेच करायची ना। तर इकडे तेल ठेवलंय तापायला, थोडं तापलं की आपण लगेच फोडणी देणार आहे सगळ्या गोष्टी, ह्या कढीपत्त्याची, मिरचीची आणि कांदा भाजायला टाकणार आहे। तर चला आता तेल तापत आले, आपण फोडणी देऊया। तर फोडणी देताना काय करावं लागल, मला ते सगळं काढावं लागेल इथं। 1 मिनिट तापलंय का बघते, ते सगळं टाकले मी फोडणीला। तर यामध्ये कांदा टाकणार आहे। तडका बसलाय चांगला, आता कांदा टाकलाय, कांदा भाजून घ्यायचा आपण चांगला लाल। थोडे कमी वेळात होणारी गोष्ट आहे आणि चवीला आणि टेस्टी लागणारी मॅगी कोणाला नको असते, सर्वांना आवडते मॅगी। लाल कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा भाजून तयार आहे आपला, तर आपण याच्यात पाणी वतणार आहे, मसाला टाकणार आहे। मसाला थोडासा हलवायचा आणि लगेच पाणी वतायचं, नाही तर करपून जातो। आता पाणी वतलंय मी, आता हे थोडं गरम व्हायचं, चवीला थोडंसं मीठ टाकायचंय। हे चवीला थोडंसं मीठ टाकायचंय बरं का, कारण जास्त टाकल्या खरट होतं। आता हे पाणी उकळलेलं आहे, तर आता आपण ह्यात मॅगी टाकणार आहे बघा। ही मॅगी तर म्हणतात 2 मिनिटात मॅगी उकळते, तरी नाही, 2 मिनिटात मॅगी होत नाही, हे चुकीचं आहे। ह्याला 5-6 मिनिटं लागतात चांगली शिजायला। तर हे 5 मिनिटं तरी आपण चांगली शिजवून घ्यायची, तरच ती चांगली लागते, नाहीतर काय उपयोग नाही। आणि शिजत आल्यावर आपल्याला ही कोथिंबीर टाकायची, त्यात ही कोथिंबीर टाकणार आहे मी त्याच्यात। तर बघा ती मॅगी शिजत आलेली आहे बघा, कशी उकळते। कोणाला ना आवडणारा हा पदार्थ आहे, सर्वांनाच आवडते मॅगी म्हणलं की। काय लहान बाळ सुद्धा लगेच अशी त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, मग इतकी मसाला टाकून टेस्टी केल्यावर तर काय बघा, किती आवडीनं खाते ती। आणि झटपटीत होणारा पदार्थ आहे, झटपटीत आणि पोट भरून टेस्ट तोंडाला येणारी, झटपटीत। परत काय अजून बोट चाटत चाटतच पोट भरणार असा पदार्थ आहे हा। तर बघा आता हे खूप छान शिजत आली आहे। आपली मॅगी आता शिजत आलेली आहे। मी थोडंसं पाणी ठेवलंय त्याच्यात, खूप घट्ट केली नाही। आता मी त्यात कोथिंबीर टाकत आहे, ठीक आहे बघा। थोडंसं पाणी पितेत ना, छान लागतं पाणी प्यायला म्हणून। तर आता ही आपली मॅगी तयार आहे।
तर इथे मी व्हिडिओ बंद करत आहे. बघा कोण कुठल्या पद्धतीने बनवतं. मी साध्या पद्धतीने बनवलेली आहे. तर बाय बाय, टाटा.